तर इकडे पुणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। त्याआधी कोथरूडमध्ये त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन होईल। शिवाजी महाराजांना अभिवादन करून या पदयात्रेची सुरुवात होईल। या पदयात्रेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमायला आत्ताच सुरुवात झाली आहे। मोहोळ यांनी देवाचं दर्शन घेऊन आरती केली आणि त्यानंतर ते शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल करतील। कोथरूडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यापूर्वी ते कोथरूडच्या शिवाजी पुतळ्यापासून पदयात्रा जी आहे ते सुरू करणार आहेत। याच ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यात येणार आहे आणि इथून पदयात्रा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। नेमकी कशी तयारी आहे आपण जाणून घेऊया। संदीप खर्डेकर आपल्या बरोबर आहेत। खरं तर जोरदार शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न आहे। कार्यकर्ते जमू लागलेले आहेत। आणखी किती कार्यकर्ते अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन अशी अपेक्षा आहे। आणि पुणेकर काय पाहतील या रॅलीच्या माध्यमातून? आज मुरलीधर अण्णा मोहोळ फॉर्म भरणार आहेत। हे कळल्यापासून लोकांचा ओघ सुरू झाला। 50,000 पेक्षा जास्त नागरिक स्वयंस्फूर्तीने आजच्या या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि मुरलीधर अण्णांचा फॉर्म भरताना ही विजयाची नांदी असेल अशा प्रकारचा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला देतील। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह कैलासपुरी, झी मीडिया, पुणे।